And welcome, my dear friends and students. Now, in today's video, I am going to introduce the concept of electric potential, and we have to derive expression for electric potential. So, in order to study the concept of electric potential, first of all, we must know the concept of electric field. इथे आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एक एक्सप्रेशन मिळवायचं आहे. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा कन्सेप्ट घेण्याकरिता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हे माहिती पाहिजे, की जे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलं आहे. व्हेन वी कन्सिडर द चार्ज ॲट पर्टिक्युलर पॉइंट, जेव्हा आपण एखादा चार्ज पर्टिक्युलर पॉइंटला घेतो, समजा मी हा +q इतका चार्ज एका पॉइंटला घेतला, तर डिपेंडिंग अपॉन इट्स मॅग्निट्यूड इट विल मॉडिफाय द सराउंडिंग स्पेस. तो आपल्या मॅग्निट्यूड नुसार आपल्या आजूबाजूची जागा हा मॉडिफाय करतो. मॉडिफाय करतो म्हणजेच काय, प्रोड्युसेस इट्स ओन फील्ड. आपली स्वतःची फील्ड काय करतो, तो तयार करतो. याच स्वतःच्या फील्ड तयार करण्याची जी स्पेस आहे, या स्पेसलाच आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फील्ड. मग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय, तर एरिया अराउंड द चार्ज वेअर द अनदर टेस्ट चार्ज एक्सपीरियन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट आय से, काय म्हटलं मी, की द एरिया अराउंड द चार्ज वेअर द अनदर टेस्ट चार्ज experience the force of attraction or repulsion called as the electric field. मग जेव्हा आपण एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज खूप लांब अंतरावर जो ऑलरेडी आहे, मग लांब अंतरावर असेल तर आपण जनरली त्याला ॲट अ इन्फायनाइट डिस्टन्स म्हणतो, ॲट अ इन्फिनिटी म्हणतो. मग या युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी डिस्टन्स पासून अशा पॉइंटला आणण्याकरिता की जो पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहे, याकरता केलेलं जे वर्क डन असतं त्या वर्क डनलाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. जनरली आपण पोटेन्शियलला, इलेक्ट्रिक पोटेन्शियलला डिफाइन करताना वर्क अपॉन चार्ज घेतो. मग वर्क अपॉन चार्जेस आपल्याला इथे डिफाइन करायचं आहे, पण एक स्पेसिफिक लँग्वेज मध्ये आपल्याला त्याला सांगायचं आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाइन करायचं आहे आपल्याला ॲट एनी पॉइंट, बट दॅट पॉइंट मस्ट बी इन इलेक्ट्रिक फील्ड. आता या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाइन करायचं आहे. सो इट इज सिम्पली द वर्क to displace the unit positive charge from infinity to a point in an electric field. या युनिट पॉझिटिव्ह चार्जला, युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, की ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे आणि नेचर तो पॉझिटिव्ह आहे. युनिट पॉझिटिव्ह चार्ज व्हेन मूव फ्रॉम इन्फिनिटी टू अ पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड, whatever the work is done to displace that charge is nothing but the इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणून बघा मी इथे काय दिलेलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज द वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. हे जे वर्क डन आपल्याला करायचं आहे, हे अपोजिट डायरेक्शन ने करायचं आहे टू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणून त्याचे आपल्याला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवता येतील. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. व्हॉटएव्हर द वर्क इज डन टू डिस्प्लेस दॅट चार्ज इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. जे काय आपण वर्क डन करू कशा करता, या चार्जला डिस्प्लेस करण्याकरिता, तर हे वर्क डन कशामध्ये स्टोअर राहतं, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणून वर्क डनच्या जागी आपण काय लिहू शकतो, U, दॅट इज U इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज इज ऑल्सो कॉल्ड एज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, किंवा वर्क डन per unit charge is also called as the electric potential. आता
या इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी यामध्ये जर या रिलेशनला आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर दोन जेव्हा आपण चार्जेस कन्सिडर करतो त्या चार्जेसला आपण पार्टिकल म्हणू की जे एकमेकांपासून r इतक्या डिस्टन्सवर सेपरेट असेल. अशा वेळेला त्या दोन पार्टिकल सिस्टीमची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही दिली जाते u फंक्शन ऑफ r म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ डिस्टन्स r इक्वल टू 1/4 pi epsilon 0 q1 q2 upon r. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिराइव केली ते 1/4 pi epsilon 0 q1 q2 इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. इथे r2 इक्वल टू इन्फिनिटी पुट करतात आणि r1 इक्वल टू r त्याच्यावरून मग हा फॉर्म्युला मिळवलेला आहे. पुन्हा एकदा ऐका की जे आपला ओरिजिनल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे that is 1/4 pi epsilon 0 q1 q2 in bracket 1/r2 minus 1/r1. इथे r2 ची जी व्हॅल्यू आहे ही जी आपण ॲट अ इन्फिनिटी डिस्टन्स ठेवतो आणि r1 इक्वल टू आपण r घेतो म्हणून मग इथे u ऑफ r म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ डिस्टन्स r इक्वल टू सिम्पली राहतं 1/4 pi epsilon 0 q1 q2 upon r. आता याला जर आपण एका विशिष्ट पद्धतीने लिहिलं की q1 upon 4 pi epsilon 0 r आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं मी इथे q2. दिस क्वांटिटी रिप्रेझेंट द पोटेन्शियल ड्यू टू चार्ज q1. मग याची व्हॅल्यू आपण इथे v1 r इंटू q2 असं लिहितो. इथे जे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे v1 r इंटू q2 म्हणजेच काय आहे जेव्हा आपण पोटेन्शियल कन्सिडर करतो ऑफ चार्जेस q1 तर त्यावेळेला इथे q1 लिहायचं ब्रॅकेटच्या बाहेर q2 ठेवायचं आणि जेव्हा आपण पोटेन्शियल ॲट चार्ज q2 पाहिजे असेल तर मग q2 ला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि q1 ला त्याच्या बाहेर. सो ही व्हॅल्यू जी असते ही potential at a distance r at q2 potential at distance r ठीक आहे because of q1. असं हे आपल्याला या कन्सेप्ट मध्ये एक्सप्लेन करता येईल अंडर द हेड ऑफ कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता बघा हाच फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहिला नुसतं रिअरेंज केलं आणि हे जे आपल्याला पोटेन्शियल आहे ॲट अ डिस्टन्स r in case of just consider the two charges. In that case in general we can write as it is q upon म्हणजे ब्रॅकेट मध्ये जी आपण क्वांटिटी लिहितो तीच क्वांटिटी आपल्याला तिथे असणारं पोटेन्शियल रिप्रेझेंट करतं आणि ते पोटेन्शियल आपण या पद्धतीने लिहू शकतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट अ डिस्टन्स r इक्वल टू सिम्पली v1 इंटू r म्हणजेच पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स r at q2 potential at a distance r at q1. म्हणून मग इथे याच्यावरूनच आपण हा इन जनरल फॉर्म्युला तयार केला. हे नुसतं सिम्पली u कन्सिडर करा हा v घ्या आणि हा चार्ज घ्या. पोटेन्शियल इक्वल टू काय येतं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. आता आपल्याला एक एक्सप्रेशन मिळवायचं आहे एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. Now we have to derive the expression for electric potential due to the point charge. जे आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाइन केलं whatever amount of work done in order to displace the unit positive charge from infinity to a point in an electric field that is called as electric potential. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढणे म्हणजेच ऍक्च्युली वर्क डन काढणे आहे. मग हे वर्क डन कसं काढतात त्यासाठी बघा पहिली फिगरवर कॉन्सन्ट्रेट करा. सिंपल फिगर आहे. इथे तुम्हाला एक पॉइंट चार्ज कन्सिडर करायचा आहे जो O या ठिकाणी आपण घेतलेला आहे तो घेतला मी प्लस कॅपिटल Q. त्यानंतर तुम्हाला एक इंटरमिजिएट पॉइंट घ्यायचा आहे तो आहे M पॉइंट. आपल्याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणायचा आहे इन्फिनिटी टू दिस पॉइंट M आणि नंतर मग त्याला शिफ्ट करायचं आहे अप टू द पॉइंट
पी. मग या ठिकाणी आणल्यानंतर त्याचं जे वर्क डन असेल ते वर्क डन म्हणजेच काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. So let us consider a point charge, that is the plus q, located at point O, present at point O. आपल्याला एक चार्ज घ्यायचा आहे जो आपण प्लस q घेतलेला आहे, जो कुठे आहे O पॉइंटला. त्यानंतर एक दुसरा आपल्याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा आहे की जो इन्फिनिटी डिस्टन्सवर आहे आणि तिथून आपल्याला त्याला P पॉइंट पर्यंत आणायचा आहे. आता जो लांब अंतरावर आहे त्याला तिथे दाखवायची गरज नाहीये, तिथून आपण त्याला या P पॉइंट पर्यंत आणणार आहे, म्हणून इथे दुसरा चार्ज आपण दाखवलेला नाहीये. लेट अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज दॅट बी ब्रॉट फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉइंट P. आता याच लाईनवर एक आपण M पॉइंट दाखवलेला आहे, तो आहे इन्फिनिटी आणि P च्या इंटरमिजिएट म्हणजे मधातला पॉइंट. मग आपण कन्सिडर करू की लेट M बी द इंटरमिजिएट पॉइंट ऑन दिस पाथ in such a way that the distance of that point M from the O that is equal to x. आपण हा जो M एक रेफरन्स पॉइंट म्हणून घेतलेला आहे की इन्फिनिटी वरून डायरेक्ट आपण त्याला P या ठिकाणी आणत नाहीये. तर समजा पहिले तो M या ठिकाणी कन्सिडर करूया, नंतर त्याला स्मॉल डिस्टन्स मधून आपण डिस्प्लेस करणार आहे M to N आणि मग हे स्मॉल वर्क डनला आपण इंटिग्रेट करणार आहे. म्हणून मग पॉइंट M इज एन intermediate point on this path in such a way that OM equal to x. आता जेव्हा हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज M या ठिकाणी असेल की ज्याचं डिस्टन्स या O पासून किती आहे x, तर इथे हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केल्यानंतर हा आपल्याला 1 कुलॉम घ्यावा लागेल कारण तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर या कॅपिटल Q आणि या 1 कुलॉम मध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला इथे घ्यायचं आहे. ते मॅग्निट्यूड आहे F इक्वल टू 1/4πε0 Q upon x square. So right here F equal to 1/4πε0. Actually it is आपण घेतो Q1 Q2. इथे Q1 इक्वल टू कॅपिटल Q आहे, Q2 लिहायची गरज नाही कारण ते 1 कुलॉम आहे, म्हणून इथे आपण दुसरा चार्ज लिहिला नाही. या दोघांमधला जनरल आपण कुलॉम्स लॉ मध्ये डिस्टन्स घेतो r, इथे दोघांमधला डिस्टन्स किती आहे x, म्हणून इथे लिहिलेलं आहे आपण x². ही फर्स्ट स्टेप लक्षात ठेवा. F इक्वल टू 1/4πε0 Q upon x². Now let us displace that unit positive charge. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण इथे ठेवलेला आहे इन्फिनिटी वरून, आणि आता याला आपल्याला स्मॉल डिस्टन्स मधून डिस्प्लेस करायचं आहे. कुठून M to N, M पासून N पर्यंत आपल्याला त्याला डिस्प्लेस करायचं आहे थ्रू डिस्टन्स dx. हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट आहे, म्हणून मग इथे लिहिलंय मी फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट dx फ्रॉम M to N amount of work done is, which is the product of force and displacement, and this negative side shows that force and displacement are opposite in direction. म्हणून स्मॉल वर्क डन काय लिहायचा -F into dx. आता आपल्याला टोटल वर्क डन लागेल इन डिस्प्लेसिंग द चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ पॉइंट P. आता आपल्याला तो चार्ज खूप लांब अंतरावरून P पॉइंटला आणायचा आहे, त्यासाठीचं टोटल वर्क डन घ्यायचं आहे आपल्याला बाय इंटिग्रेटिंग दिस स्मॉल वर्क डन. म्हणून आपण याला आता इंटिग्रेट करतोय या स्मॉल वर्क डनला. इथे आता F ची व्हॅल्यू ठेवायची. आता हा लिमिट इन्फिनिटी टू r का लिहिला आपण, जेव्हा तो खूप लांब अंतरावर असेल तेव्हा या प्लस कॅपिटल Q चार्ज आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे इन्फिनिटी, आणि जेव्हा आपण त्याला P पॉइंटला आणू, P पॉइंटला आणल्यावर आपल्याला त्याचं वर्क डन काढायचं आहे. मग P पॉइंटला असताना त्याचं डिस्टन्स किती r, म्हणून इथे लिमिट काय इन्फिनिटी टू r. सो वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट फ्रॉम इन्फिनिटी टू r -F into dx. आता हे वर्क डन ॲज इट इज, इथे आपण F ची व्हॅल्यू ठेवली. आता या फंक्शन वरून dx या फंक्शन वरून तुम्हाला कळेल की 1/4πε0 आणि Q हे कॉन्स्टंट आहे, फंक्शनच्या बाहेर घ्यायचं आणि तुम्हाला इंटिग्रेशन करायचं आहे 1/x² dx. आता याला आपण सॉल्व करू सो दॅट टू गेट द
expression for. Now by taking 1 upon 4 pi epsilon 0 and q constant and negative sign, take out that total term outside the integration. आपण हे निगेटिव्ह साइन q upon 4 pi epsilon 0 याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे. आणि आता इथे या 1 upon x square ला मी न्यूमरेटरला शिफ्ट केलं. ऍक्च्युअली x square ला न्यूमरेटरला शिफ्ट करतोय आपण, मग तिथे प्लस पॉवर आहे, इथे द्यावं लागेल मायनस. आता इथे आपण फॉर्म्युला वापरतोय, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n dx. असेल तर आपण लिहितो x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. मग x टू द पॉवर -2 प्लस 1 -2 प्लस 1 लिमिट इथे ॲज इट इज पुट करायची. तर बघा हे -2 प्लस 1 मायनस होईल, म्हणून मी इथे मायनस लिहिलं. आणि -2 प्लस 1 पुन्हा मायनस. हे निगेटिव्ह साइन, ही निगेटिव्ह साइन, निगेटिव्ह निगेटिव्ह होईल पॉझिटिव्ह. मग आपल्याला मिळेल q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. इथे पुन्हा मी x टू द पॉवर -1 ला पुन्हा मी डिनॉमिनेटर मध्ये घेऊन गेलो, तर ते झालं 1 अपॉन x. आता इथे लिमिट पुट करायचं. पहिले अप्पर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, that is the here electric potential. हे जे वर्क डन आहे, that work done is nothing but the electric potential. So q upon 4 pi epsilon 0, upper limit 1 upon minus lower limit 1 upon infinity. आता 1 upon infinity असते 0, त्यामुळे ही टर्म येणार नाही. So what is that term? V equal to 1 upon 4 pi epsilon 0 q by r. This is the expression for इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पुन्हा एकदा बघा, एकदा जर तुम्ही f ची व्हॅल्यू कन्सिडर केली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची बिटवीन द टू चार्जेस, ते 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 q अपॉन जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स लिहायचे. इथे x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर. इथे दुसरा चार्ज आपण का घेतला नाही, कारण तो युनिट आहे, मॅग्निट्यूड त्याचं 1 आहे, म्हणून त्याला घ्यायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर त्याला स्मॉल डिस्टन्स म्हणून डिस्प्लेस केला आपण m to n थ्रू द डिस्टन्स dx. एकदा स्मॉल वर्क डन आपल्याला मिळालं की टोटल वर्क डन आपल्याला मिळण्याकरता त्याला इंटिग्रेट करायचं टू द लिमिट फ्रॉम इन्फिनिटी टू r. त्याला इन्फिनिटी टू r का घेतलं, कारण आपण ऍक्च्युअली त्याला इन्फिनिटी डिस्टन्स वरून आणतोय टू द पॉइंट p. m हा आपण इंटरमिजिएट पॉइंट घेतला, मग त्याला ऍक्च्युअली इन्फिनिटी पासून p पॉइंटला आणल्यानंतर डिस्टन्स मध्ये काय बदल होईल, इन्फिनिटी टू r. म्हणून इन्फिनिटी टू r हे काय त्याचं लिमिट ऑफ इंटिग्रेशन. बस f ची व्हॅल्यू आपण ठेवली, मॅथमॅटिकल रूल नुसार आपण त्याला सॉल्व केलं. इथे 1 अपॉन x स्क्वेअर आहे, आपल्याला त्याला न्यूमरेटरला शिफ्ट केल्यामुळे याचं साइन मायनस झालं. मग हा फॉर्म्युला वापरला मी, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n dx that is equal to x to the power n plus 1 upon n plus 1. त्या फॉर्म्युलाला वापरल्यानंतर याला सॉल्व केलं, मायनस मायनस प्लस झालं. इथे हे जे 1 upon x पुन्हा मी x to the power -1 होतं, याला आपण ट्रान्सफर केलं. इट इज 1 upon x, लिमिट पुट केली. हे 1 upon इन्फिनिटी काय असतं, 0, ॲज 1 upon इन्फिनिटी इक्वल टू 0. त्यामुळे इथे या टर्मला घ्यायची गरज नाही, म्हणून आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय मिळालं, 1 upon 4 pi epsilon 0 q by r.